नमस्कार, मी आहे ओमकार उद्योग, अ ट्रॅव्हलर बाय पॅशन अँड एक्सप्लोरर बाय हार्ट. आणि आज मी आलो आहे पुरी शहरात. हे ते पवित्र पुरी शहर आहे जिथे हिंदूंचे भगवान श्री विष्णू हे श्री जगन्नाथ या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुरी शहरातील काही प्राचीन ठिकाणे आणि तिथल्या संस्कृती, इतिहास व खास वैशिष्ट्यांचा एक सुंदर सफर. पुरी हे हिंदू धर्माच्या 4 पवित्र धामांपैकी एक आहे. पूर्व भारतातील पुरी हे शहर दरवर्षी ईश्वराच्या एका दिव्य यात्रेची तयारी करत असते. जेव्हा भगवान जगन्नाथ म्हणजेच जगाचे नाथ हे आपला भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत उन्हाळ्यातील आपल्या वार्षिक सुट्टीसाठी 3 विशाल रथांवर बसून आपल्या मावशीकडे म्हणजेच गोंडीच्या मंदिराकडे प्रस्थान करतात. त्याच रथयात्रेची तयारी सध्या पुरीमध्ये चालू आहे. रथयात्रेची तयारी चालू असतानाच पुरीमध्ये स्नान पौर्णिमा ही साजरी केली जाते. असं म्हणतात, स्नान पौर्णिमा ही जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात मानली जाते. स्नान पौर्णिमा या दिवशी 108 कलशामधील सुगंधित पाण्याने देवाचा अभिषेक केला जातो. पवित्र स्नान यात्रेनंतर देवाला थकवा येतो किंवा सर्दी होते असा समज आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसांसाठी देवांना अन्सार घरामध्ये विश्रांतीसाठी ठेवले जाते. पुरीमध्ये सर्वात जास्त आकर्षित करणारे ठिकाण म्हणजे जगन्नाथ मंदिर. 12व्या शतकातील हे मंदिर भगवान जगन्नाथांना समर्पित आहे. तसेच पुरी मार्केट हे खरेदीसोबतच स्थानिक जीवनशैली अनुभवण्याचे उत्तम ठिकाण आहे. येथे प्रत्येक गल्लीमध्ये स्थानिक संस्कृतीची खास झलक दिसते. हस्तकला, शंखाच्या वस्तू आणि पारंपरिक सामानामुळे पुरी मार्केट आणखी आकर्षित वाटते. येथे मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये ओडिसाच्या कलेचा आणि परंपरेचा सुंदर ठसा दिसतो. ह्याचबरोबर आपण पाहणार आहोत पुरीमधील काही प्राचीन मंदिरे. कोणार्क सूर्य मंदिर 13व्या शतकात बांधलेले हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे. रथाच्या आकारातील या मंदिराची भव्य रचना प्रत्येकाला थक्क करून टाकते. मंदिरावरील कोरीव शिल्पकाम त्या काळातील कलेचे महत्त्व दाखवते. कोणार्क सूर्य मंदिर हे इतिहास, कला आणि श्रद्धेचा अनोखा संगम आहे. लिंगराज मंदिर हे भुवनेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरापैकी एक आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. पुरीमध्ये आल्यावर तुम्ही ह्या दोन्ही ठिकाणांना नक्की भेट द्या व त्या प्राचीन शिल्पकामांचा अनुभव घ्या. जगन्नाथपुरी हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि भारतीय संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे. इथल्या प्रत्येक रस्त्यात, प्रत्येक परंपरेत आणि प्रत्येक दर्शनात एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती दडलेली आहे. हा प्रवास इथे संपतो, मात्र जगन्नाथपुरीची दिव्यता मनात कायम जिवंत राहील. चैतन्य